पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांची लागली आता लॉटरी। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या हप्त्याची तुम्ही एवढ्या दिवसापासून एवढ्या महिन्यापासून वाट बघत होता, तोच निर्णय आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता वाढण्यामध्ये आला आहे आणि त्याच अनुषंगाने आता तारीख देखील जाहीर करण्यामध्ये आली। बघा, नमोचा 8व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख आता सरकारने दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा निर्णय आता घेतला आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आता 2,000 रुपयांवरून वाढून थेट 3,000 रुपयांचा निधी आता करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, 1,000 रुपयांची भर आता तुम्हाला प्रत्येकी हप्त्यामागं वाढली आहे। यामुळे वार्षिक मिळणाऱ्या निधीमध्ये आता मोठी वाढ झाली असून शेतकऱ्याला आज आर्थिक दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। या निर्णयामुळे आता महाराष्ट्र राज्यामधील आणि देशामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला मंजुरी भेटली, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या हप्त्याला देखील मंजूर भेटली। आता याचा अर्थ असा निघतो, बघा, यापुढे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्रित 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, एकूण 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये आता 6,000 रुपयांची भर पडताना दिसत आहे। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता, नमोचा हप्ता कधी मिळणार, पीएमचा हप्ता कधी मिळणार। आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। नमोचा हप्ता एवढ्या दिवसापासून का रखडला, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल। महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता निर्णय घेतला आणि स्पष्टपणे सांगितलं आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं होतं। बघा, या निधनामुळे परिस्थिती थोडीशी गंभीर झाली होती, त्याचमुळे नमोचा 8वा हप्ता वितरित झाला नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 22वा हप्ता आज भेटत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये वाढीव निधी देण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये आला आहे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढून देण्याचं जे काय मागे सरकारने आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन आता पूर्ण झालं आहे। यामुळे राज्यातील 70 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे वातावरण आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक आता बघा, सरकारने हप्त्या वाढविण्याबाबतची बातमी दिली असली तरी त्यासोबत जवळपास 12 लाख शेतकरी बांधव या योजनेमधून सध्या बाहेर काढण्यामध्ये आला आहे। बघा, एवढा मोठा निधी म्हणजे की 12 लाख शेतकऱ्याला आता निधी भेटणार नाही। सरकारच्या माध्यमातून काही कडक अटी आणि नियम सध्या घालण्यामध्ये आले आहे। बघा, या नियमांमुळे आणि अटींमुळे आता असं घडलं आहे की 12 लाख शेतकरी अपात्र झाले। आता शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला लाभ मिळणार का हे पाहून घ्या आणि लगेच या ठिकाणी यादी पण चेक करून घ्या, कारण की सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली।
पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही अगदी 2 मिनिटामध्ये तपासून घ्या. कारण की शेतकरी बांधवांनो बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघितली आणि या ठिकाणी आज तो दिवस आला आहे. कारण या योजनेचं वितरण आता केलं जात आहे. सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला. तर शेतकरी बांधवांनो बघा, आता सरकारने सांगितलं आहे फक्त जे खरोखर गरीब आणि गरजू शेतकरी आहे त्यांनाच या ठिकाणी दोन्ही योजनेचा लाभ भेटणार आहे. 12.5 लाख शेतकऱ्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा कडक तपासणी केली जाणार असून अपात्र शेतकऱ्यांचे हप्ते सध्या बंद करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्रतेमध्ये येत आहात का नाही ते जाणून घ्या. आणि बघा, सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते चेक करून घ्या. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, त्यासोबत केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील निर्णय घेण्यामध्ये आला. त्यामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्यासोबत बघा PM किसान योजनेचा हप्ता, असे दोन्ही हप्ते आता जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, आता सरकारने सांगितलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामधील जिल्ह्यांना हा लाभ भेटणार आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून यादी सध्या जाहीर करण्यामध्ये आली आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे बघा, टोटल 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा करण्याबद्दल निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. आणि शेतकरी बांधवांनो बघा, पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्या. जर पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्याच खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. प्रथम क्रमांकाचा एक जिल्हा बघून घ्या शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर बघा, त्यानंतर जालना आणि बीड बघा, त्यानंतर नांदेड बघा. संभाजीनगरमधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल किंवा जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आली आहे. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा, या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, तुमचं नाव जरी यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला काही कामे पण करून घ्यावे लागतील तरच तुम्हाला निधी जमा होणार. कारण की सरकारने आता नवीन वर्षाच्या नवीन अटी सध्या लावल्या आहे. त्यामुळे 12 लाखापेक्षाही जास्त शेतकरी सध्या अपात्र झाले आहे. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार. बघा, या भागामधील शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आहे. जर तुम्ही या जिल्ह्यामधील रहिवासी शेतकरी असाल तर बघा, आपल्या बँक खात्याची KYC नक्कीच करून घ्या. कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आणि जे पात्र शेतकरी आहे अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार. यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. टोटल 14 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता असे दोन्ही हप्ते आता जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सध्या सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. बघा, ह्या अटी सरकारने सध्या घातलेल्या आहे. सरकारने सांगितले आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वापरत असणाऱ्या शेतकरी बांधवांना बघा, सरकारने सांगितलं आहे जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर पण असेल आणि तुम्ही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर वापरत असाल तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र ठरवण्यामध्ये येणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्येच असावे तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येईल. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या खऱ्या गरजू शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि
PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नियमित जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे निधी तुम्हाला आता मिळणार. बघा तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात की नाही जाणून घ्या. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांची यादी सुद्धा बँकांना पाठविण्याची प्रक्रिया आता सरकारने सुरू केली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आज सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढून मिळणार असल्याने या भागामधील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आली आणि सरकारने सांगितलं तांत्रिक कामे तुम्ही वेळेमध्ये करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना अशा दोन्ही योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार. ज्यांचे उत्पन्न सरकारने सांगितल्याप्रमाणे मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे. बघा सरकारने आता सांगितलंय तुमचं उत्पन्न जास्त नसायला पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक असायला पाहिजे. अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार. तुम्हाला कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही. आता पुढील जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हे नक्कीच पाहून घ्या. एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य वेगवेगळ्या नावावर सध्या जमीन दाखवून लाभ उचलत आहे. सरकारने सांगितलं आहे जे शेतकरी असं करतात म्हणजे की बघा ते शेतकरी नाही, काही शेतकरी त्यांचा प्लॉट दाखवून 20/30ची जागा दाखवून काही चुका करून PM किसान योजनेचा लाभ भरतात आणि बघा आणि त्यांना नमो शेतकरी योजनाचा पण लाभ मिळतो. म्हणजे की बघा PMचा फॉर्म भरला की ऑटोमॅटिक नमो शेतकरी योजनेचे पण पैसे मिळतात. आता सरकारने सांगितलं आहे जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतील अशाला लाभ मिळणार नाही. आणि सरकारने आता सांगितलं आहे पहा, संपूर्ण कुटुंबामध्ये सर्वजण जर लाभ घेत असतील तर फक्त एकानेच लाभ घ्यावा, अन्यथा सरकार कारवाई पण करू शकते. आता शेतकरी बांधवांनो बघा, यादी अत्यंत महत्त्वाची आहे कारण की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे टोटल 14 जिल्ह्यामध्ये आता लाभ मिळणार आहे. बघा सरकारने आता सांगितलं आहे की तुम्हाला EKYC करून घ्यावी लागेल तरच तुम्हाला निधी मिळणार. सरकारने स्पष्टपणे यादी सांगितली आहे. बघा 14 जिल्हे यादीमध्ये आता लावण्यामध्ये आले आहे. बघा आता पुढील जिल्हा पाहून घ्या, अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. विदर्भामधील अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील येत्या 24 तासांच्या आतमध्ये निधीचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने केलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू राहणार. म्हणजे की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईलचा मेसेज वाचणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले. आता सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आला आणि बघा या पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता पात्रतेची यादी जाहीर झाली आणि पुढील जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामधील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी EKYC प्रक्रिया केली नाही, त्यामुळे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही यवतमाळ आणि वर्धामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तात्काळ EKYC करून घ्या, कारण सरकारच्या माध्यमातून आता लिस्ट काढण्यामध्ये आली. या जिल्ह्यांचा प्रथम क्रमांक येत आहे ज्यांनी की EKYC केली नाही. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने सांगितलं आहे कुटुंबामधील महिला जर लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असतील आणि एकीकडे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील, बघा सरकारने सांगितलं आहे तुम्हाला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळणार, एक तर नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजना. बघा
त्यामुळे आता तुमच्यासाठी थोडीशी धक्कादायक अपडेट आहे असं देखील आपण म्हणलं तर काहीच हरकत पडणार नाही. शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने एक अट घातली, ती अट अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने सांगितलं आहे भरपूर दिवसापासून पैसा तर वितरित होतोय, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. शेतकरी म्हणत आहे आम्हाला नमोचा हप्ता भेटला नाही, आम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटला नाही. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊ नाही का? जर तुम्हाला हप्ता मिळण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर सरकारने सांगितलं आहे पोस्ट पेमेंट बँकचे खाते उघडा. हो शेतकरी बांधवांनो, पोस्टाचे खाते उघडून तुम्हाला EKYC करायची आहे, त्यानंतर तुम्हाला हप्ता मिळणार. कदाचित जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल, 15 वर्षापेक्षाही जुनं आधार कार्ड तुम्ही वापरत असाल तर तात्काळ अपडेट करून घ्या. कारण की बघा हे पण कारण आहे ज्यामुळे की हप्ता मिळण्यामध्ये अडचणी येतात. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने महत्त्वाचं म्हणजे की सांगितलंय प्रत्येक शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड काढायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आय डी कार्ड काढणार नाही बघा अशांना लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितलंय फार्मर आय डी कार्ड हे शेतकऱ्याचं ओळखपत्र आहे. हे कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे असेल त्या शेतकरी बांधवांच्या नावावर निधी जमा होईल. बघा ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा, म्हणजे की पुढे देखील तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.